नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे निरा. लेखन ॲडव्होकेट शरद घाडगे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. त्या वर्षी कडक उन्हाळा पडला होता. लोकांना गरमीनं नुसतं हैराण केलं होतं. रात्रीचा 1-1:30चा सुमार असेल. गावातली लोक शांतपणे निजली होती. अंधारसुद्धा सगळीकडं हातपाय पसरून पडला होता. असल्या उखाड्यात भरीसभर म्हणजे झाडाच्या पानांनी संप पुकारल्यासारखी शांत बसून होती. डोंगरावरून येऊन चंद्र पण गाल फुगवून बसला होता. आता त्या बिचाऱ्याचं काय बिनसलं होतं काय माहीत. तिकडं पांदीत उभं असलेलं कुत्र्याचं टोळकं दऱ्याच्या धडीला तोंड वर करून उगाच भेसूर आवाजात रडत होतं. त्यांचा भेसूर आवाज वातावरणात भयानकता निर्माण करत होता. पांदीच्या बाजूनं वाऱ्याचा सू 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 आवाज येत होता. तो आवाज ऐकून शामूची म्हातारी उठूनच बसली. कुठेच झाडाचं पान हलत नसताना पांदीत वारं आलं कुठून? म्हातारीला या गोष्टीचं आखरीतच वाटलं. बाहेर पाटलाच्या अजस्त्र चिंचेच्या झाडावर घुबड घुमायला लागलं. त्याला पण कशाची तरी चाहूल लागली होती. तेवढ्यात अचानक पांदीच्या दिशेनं काहीतरी कणल्यासारखा आवाज येऊ लागला. सुरुवातीला नक्की कशाचा आवाज आहे कळतच नव्हतं. पण आवाज जसा जसा जवळ येऊ लागला तसं समजलं स्त्रीचा आवाज आहे. बहुतेक तिला कशाचा तरी त्रास होत होता. तिचा करुण आवाज अंगावर काटा उभा करत होता. पावलांचे आवाज गल्लीतल्या रस्त्याने पुढं पुढं जात होते. तसं कुत्र्यांनी आता जोराचाच कालवा लावला. थोड्या वेळाने हळूहळू आवाज शांत होत गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात सगळीकडं रात्रीच्या आवाजाची चर्चा होती. पण गावातल्या शहाण्या जाणत्या माणसांनी कसलं तरी पाखरू चुकलं असेल म्हणून ओरडत असेल असं म्हणून विषय संपवला. त्यानंतर बरेच दिवस शांतता होती. त्या दिवशी गरमीनं हैराण झाल्यानं तुका आपल्या पारड्यात मांडव करून त्यामध्ये झोपला होता. उखाड्यानं त्याची झोपच लागत नव्हती. तेवढ्यात पांदीच्या वाटनं वाऱ्याची झुळूक आली. तुकाला जरा बरं वाटलं. पण कुत्री पांदीच्या दिशेनं तोंड करून जोरजोरात भुंकू लागली. डुक्कार नाही तर कोला असेल असं म्हणून तुकानं कुस बदलली. तेवढ्यात गावदरीला पिंगळा पक्षी ओरडू लागला. जोर जोरात ओरडू लागला. कुत्री पण आता बेसूर रडत होती. तुकाला उगाचच घाबरल्यासारखं वाटू लागलं. काय तरी वांगाळ होणार असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. असा विचार करत असताना पांदीच्या दिशेनं काहीतरी येताना दिसलं. कणल्याचा आवाज येऊ लागला. क्षीण आवाजात निरा निरा असं काहीतरी पुटपुटत ती आकृती पुढं पुढं येऊ लागली. आवाज आपल्या जवळजवळ येतोय असं तुकाला वाटू लागलं. म्हणून तो उठूनच बसला. पण कुठंच काही दिसत नव्हतं. भास झाला असेल असं म्हणून तो परत झोपला. आणि त्याच्या कानात निरा निरा असा आवाज जोरजोरात येऊ लागला. म्हणून त्यानं पटकन डोळं उघडलं तर समोर एक बाई उभी होती. परकर पुलकं घातलेली,
केस मोकळे सोडलेले, खोल गेलेले डोळे लाल भडक दिसत होते. चेहऱ्यावर ओरखडून रक्त येत होतं. बहुतेक ती अनोळखी स्त्री मलबारी असेल. तिची भाषा समजत नव्हती. फक्त ती निरा निरा असं पुटपुटत होती. बोलताना तिला त्रास होत होता. त्या बाईकडे बघून तुकाला घामच फुटला. त्याला बोलता पण येत नव्हतं. तेवढ्यात अचानक त्या बाईनं तुकाचा गळाच धरला. तिकडं तिच्या दुसऱ्या हातात कुठून तरी पाण्यानं भरलेली घागर आली. निरा निरा असं करत ती भरलेली घागर तुकाच्या तोंडात ओतत होती. तुकाला आता निरा म्हणजे पाणी हे समजलं होतं, पण त्याला आता खूप उशीर झाला होता. तुकाच्या नाका तोंडात पाणी जाऊन त्याचा जीव गेला होता. सगळा गाव अजून गाढ झोपेत होता, पण कुत्री मात्र तुकाच्या मृत्यूचा शोक व्यक्त करत होती आणि बराच वेळ रडतही होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तुकाची बायको परड्यात गेली, तर तुका पोट फुगून मेला होता. गावातील वैद्यबुवांनी नाका तोंडात पाणी गेल्यानं तुकाचा मृत्यू झाला असं सांगितलं. मृत्यूचे कारण ऐकून सगळा गाव बुचकुळ्यात पडला होता. गावात प्यायला पाणी नव्हतं. विहिरी आड कोरडे ठणठणीत पडले होते. बराच खल झाला, पण तुकाच्या मृत्यूचे गूढ उलगडत नव्हतं. त्यानंतर परत 4-8 दिवस शांततेत गेलं आणि एक दिवस गावातला कोंडीबा जळणाला लाकूड फटा मिळतोय का बघायला डोंगरात गेला. उन्ह उतरली होती. मावळतीकडे वाहणारा वारा अंगाला बरा वाटत होता. लाकडं गोळा करून त्याला दम लागला होता, म्हणून तो सावलीला गदवणीच्या झाडाखाली विसावा घ्यायला बसला आणि तिथेच कलंडला आणि त्याचा डोळा लागला. मध्ये किती वेळ गेला त्याला समजलंच नाही. सूर्य डोंगराआड झाला होता. सगळं आकाश लाल बुंद झालं होतं. कोंडीबाला जाग आली आणि तो घाबरला. आईला कसा काय डोळा लागला कळालंच नाही असं म्हणत कोंडीबा पळतच खाली निघाला. तेवढ्यात त्याला पाठीमागून कोणाची तरी हालचाल जाणवली, म्हणून मागं बघितलं तर कोणीच नव्हतं. कोंडीबा भरभर पुढं चालत निघाला. तसं त्याला भास होऊ लागला, माझ्या मागणं कोणतरी येतंय, पण दिसत तर कोणीच नव्हतं. गावात जाणारी बांधवाट संपेपर्यंत त्याला भास होत होता. त्यानंतर सगळं शांत झालं. भास असेल असं म्हणून दुर्लक्ष करून कोंडीबा आपल्या घरात आला. रात्र झाली. सगळा गाव सामसूम झाला आणि कोंडीबाही झोपी गेला. काही वेळातच अचानक त्याला कशाने तरी जाग आली, म्हणून तो उठून बसला, तर त्याचं दार कोणतरी वाजवत होतं. कोंडीबानं बाहेर येऊन दरवाजा उघडला, तर बाहेर कोणीच दिसत नव्हतं. त्याने बाहेर सगळीकडे बघितलं, तर कुणाचा मागमूसही लागत नव्हता. वैतागून तो आत येणार तेवढा त्याच्या अंगावर वाऱ्याची झुळूक आली आणि त्याबरोबर आवाजही आला, निरा निरा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कोंडीबाचा शोध सुरू झाला, कारण कोंडीबाचा कुठंच पत्ता लागत नव्हता. तेवढ्यात लाकडाला गेलेला हनुमा गावात बोंबलतच आला. डोंगरात गदवणीच्या झाडाखाली कोंडीबा मरून पडलाय. त्याचं पोट चढायला लागलंय. कोंडीबाच्या मृत्यूनं सगळा गाव हादरला होता, कारण वैद्यानं त्याच्याही मृत्यूचं कारण नाका तोंडात पाणी गेल्यानं मृत्यू झाला हेच सांगितलं होतं. त्यानंतर रोज कोणाच्या तरी घराच्या दारावर थाप पडत होती. रात्री अपरात्री निरा निरा असा आवाज येत होता. सगळं गाव दुहेरी संकटात अडकलं होतं. दुष्काळाचं सावट गडद होत असताना
गावात हे आणखी एक संकट तोंडवर काढत होतं. अंधार पडल्यावर सगळा गाव चिडीचूप होत होता. यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे. हरी पाटील आपल्या वाड्यात झोपाळ्यावर झोका घेत विचार करत होता. झोपाळ्याच्या काड्या कुर्र कुर्र वाजत होत्या. त्या आवाजाबरोबर पाटलाचं विचारचक्र फिरत होतं. तेवढ्यात त्याच्या डोक्यात एक झटकन एक नाव आलं. तसं पाटील ते नाव मनात घोळवत चावडीत निघालं. चावडीत बरीच खलबतं झाली, पण तोडगा काही निघत नव्हता. मग पाटील बोलायला लागलं. माझ्या ऐकण्यात एक नाव आहे. ती व्यक्ती आपल्याला यातून बाहेर काढील. कोण आहे? बोलवा की त्याला मग, गावातली लोक म्हणाली. मग बराच वेळ चर्चा होऊन हरी पाटलानं स्वतःची घोडागाडी देऊन माणसं त्या व्यक्तीला आणायला पाठवली. जटावाला तात्या आपल्या झोपडीवजा घरात ध्यान करत बसला होता. ध्यान अवस्थेत त्याच्या मनचक्षुसमोर गावाच्या दिशेने एक घोडागाडी येताना दिसली. तात्या ध्यान अवस्थेतून बाहेर आला आणि विचार करू लागला. गावात घोडागाडी कशासाठी येत असेल? तेवढ्यात ती घोडागाडी तात्याच्या घरासमोर येऊन थांबली. तात्या आहेत ती का घरात? बाहेरून आवाज आला. कोण आहे या घरात? तात्यांचा शहरी आवाजाने लोक गांगारून गेली. बिचकत बिचकत लोक घरात आली. तात्याला बघून ती गोंधळून गेली होती. खांद्यावर रुळणाऱ्या लांब जटा, चेहऱ्यावर देवीचे व्रण आणि डोळ्याच्या जागी शिल्लक असणाऱ्या खोबण्या. अरे हा काय आपल्याला सोडवणार संकटातून? असा विचार लोकांच्या मनात आला. काय विचार करताय रे? आंधळा असलो तरी मनाने सगळं बघू शकतो. तात्याचं उत्तर ऐकून लोक अवाकच झाली. लोकांनी तात्याचं पाय धरलं. तात्या आपल्या जटा कुरवाळत हसू लागला. लोकांनी त्याला परिस्थिती सांगितली. तसं जटावाला तात्या काय न बोलता घोडागाडीत जाऊन बसला आणि गाडी परत गावाच्या दिशेने पळू लागली. गाडी जशी गावाच्या विशेतून आत आली तसं जटावाला तात्याला कसली तरी जाणीव व्हायला लागली. या गावावर कशाचं तरी सावट आहे. लवकर उपाय नाही केला तर गावातील माणूस औषधाला पण शिल्लक राहणार नाही, असं काहीतरी तात्या पुटपुटत होता. तात्यानं वाड्यावर जायला नकार दिला. त्यानंतर तात्या मारुतीच्या मंदिरात ध्यानस्थ बसला. अंधार पडला होता. लोक भीतीनं दारं बंद करून घरात बसली होती. मंदिरातील तेलाचा दिवा तेवत होता. त्या उजेडात ध्यानस्थ तात्याचं रूप उग्र दिसत होतं. वातावरणातील बदल तात्याला जाणवत होता. डोंगरातून एक वादळ घोंघावत गावाच्या दिशेने येत होतं. तिचा गावात प्रवेश झाला होता. लोकांच्या घरावर थापा मारत निरा निरा असं म्हणत ती फिरत होती. तात्या ध्यान अवस्थेत सगळं बघत होता. तात्या झटकन उठत मंदिराच्या बाहेर पडला आणि आवाजाच्या दिशेने चालू लागला. तात्याला आवाज आता जवळजवळ ऐकू येत होता. कोण आहेस तू? तात्यानं विचारलं. निरा निरा. या पलीकडं ती काहीच बोलत नव्हती. तात्याच्या लक्षात आलं, ही बाई मलबारी बाई आहे. निरा म्हणजे पाणी मागत आहे. मग तात्या त्याच भाषेत तिच्याशी बोलू लागला. परदेश फिरून आलेला तात्या सगळ्या भाषा शिकला होता. बराच वेळ तात्या तिच्याबरोबर बोलत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तात्या चावडीत आला. त्याने पाटलासह सगळ्या गावाला चावडीत बोलावलं. तात्या आपल्या जटा कुरवाळत बोलत होता. मी सगळा उलगडा पाडलाय. 50 वर्षापूर्वी यावर्षी पडलाय त्यापेक्षा भयंकर दुष्काळ पडला होता. जनावरं दावणीला मरत होती. झाडाला पाला शिल्लक राहिला नव्हता. विहिरी आटल्या होत्या. लोक टाचा घासून मरत होती. अशा वेळी तुमच्या गावात एक मलबारी बाई आली होती. तिच्यावर अत्याचार करून तिला कोणीतरी तुमच्या गावाबाहेर सोडलं होतं. त्या बाईला पोटाचा विकार होता.
म्हणून तिला सारखी तहान लागत होती. मलबारी भाषेत ती पाण्याला निरा म्हणत होती. तुमच्या गावात सगळीकडे फिरून ती पाणी मागत होती, पण तिला कुणीच पाणी दिलं नाही. ती तहानेनं व्याकुळ होऊन डोंगरात पाणी शोधू लागली आणि पाण्याविना तिचा गदवणीच्या झाडाखाली जीव गेला. सगळी लोक शांतपणे ऐकत होती. तात्या पुढं बोलत होता. म्हणून ती बदला म्हणून तुमच्या गावातील लोकांना पाणी पाजून मारत आहे. पण तात्या, यावर उपाय काहीतरी असेल की? पाटील बोलला. हो, एक उपाय आहे. गदवणीच्या झाडाखाली जाऊन खोदा, तिथं पाणी लागल. तिथं कुंड बांधा. वाटसरू पाणी पिऊन पुढं जातील. असल्या दुष्काळात आणि पाणी? कुणीतरी मध्येच बोललं. सांगितलं तेवढंच करा. तिथे जाऊन पूजा करा. मलबारीबाईची माफी मागा. वाटसरू लोकांची तहान भागवू द्या. तात्या एवढं सांगून गाडीत बसून निघून गेला. लोकांनी गदवणीच्या झाडाखाली खोदायला सुरुवात केली. तसं तिथं पाणीच लागलं. लोकांनी पूजा करून तिची माफी मागितली आणि तिथे पाण्याचा कुंड बांधला. आणि आश्चर्य म्हणजे गावावरचे दुष्काळाचे सावट दूर झालं. आता या गोष्टीला बरीच वर्ष झालीत. त्यानंतर ती बाई गावात कधीच कोणाला दिसली नाही. डोंगर वाटेने जाणारे वाटसरू घटकाभर गदवणीच्या झाडाखाली बसतात. कुंडातील पाणी पिऊन तृप्त होऊन मार्गस्थ होतात. लोक त्याला मलबारीबाईचा कुंड म्हणून ओळखतात. आजही 12 महिने त्या कुंडात थंडगार पाणी असतं. उन्हाळ्यात सुद्धा कुंड काठोकाठ भरलेला असतो.